निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकुरगावच्या बिरोबारायांचा यात्रोत्सव 13 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। श्रावणभर भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न होणार। डफांचा आवाज आणि बिरोबाच्या नावानं चांगभलचा जयघोष पुन्हा एकदा साकूर नगरीत घुमणार आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात हा आवाज आता सध्या घुमत आहे। साकूर येथील आराध्य दैवत वीरभद्र म्हणजेच बिरोबाराया या यात्रोत्सवाला दिनांक 13 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। संपूर्ण श्रावण महिना विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या संपूर्ण मासामध्ये करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बिरोबारायांच्या दर्शनासाठी यंदा देखील मोठ्या संख्येनं भाविक साकूरमध्ये दाखल होत आहेत। साकूर येथील बिरोबा हे जागृत देवस्थान आहे। साकूरचा बिरोबा अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे। श्रावण महिनाभर यात्रोत्सव हा सुरू असल्यानं साकूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। गावोगावी डफांचा निनाद आणि बिरोबांच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं संपूर्ण परिसर सध्या दुमदुमून गेलाय। यात्रोत्सवातील नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा हे 2 प्रमुख दिवस मानले जातात। या दिवशी लाखो भाविक बिरोबारायांच्या दर्शनासाठी साकूर येथे येत असतात। संगमनेर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासह राज्याच्या विविध भागातून भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। नारळी पौर्णिमेला विशेष धार्मिक परंपरा पार पडते। भाविक गंगेचं पाणी कावडीद्वारे पायी आणून बिरोबारायांना गंगास्नान घालतात। या दिवशी लाखो भाविक मनोभावे देवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात। यात्रा काळात वाण, ओव्या यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटपही केलं जातं। यासाठी अनेक स्वयंसेवक सेवा देत आहेत। यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी घरगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। भाविकांना सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन घेता यावे यासाठी यात्रा कमिटीच्या वतीनं विशेष दर्शनबारीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मंदिरापासून काही अंतरावर वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। यात्रेकरूंसाठी आवश्यक विविध सुविधाही देण्यात आलेल्या आहेत। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनार आणि थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनार यांच्या प्रयत्नामधून मंदिर व परिसरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे। यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येनं साकूर येथे येऊन बिरोबारायांचं दर्शन घेतलं। या निमित्तानं भक्त भाविकांनी बिरोबारायांचं दर्शन घ्यावं असं आव्हान देखील यावेळी बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनार यांनी केलं आहे। श्रावण मास सुरू झाला आहे आणि बिरोबा महाराजांची यात्रा जी आहे ती संपूर्ण महिनाभर सुरू आहे। काय उद्देश आहे यात्रेची? सालाबादप्रमाणे बिरोबा महाराजांची यात्रा ही श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी भरत असते। या ठिकाणी या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त प्रत्येक वर्षी येत असतात। या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांची चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी दर्शनाची केलेली आहे। तसंच प्रत्येक पंचमीला, नागपंचमीला या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून असेल, नगर जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव असतील किंवा इतरही समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून जे भाविक भक्त येतात त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे। तसंच दर्शन रांग असेल किंवा इतर सोयीसुविधा असतील त्या सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी केलेल्या आहेत। जे ट्रस्टचे आमचे अध्यक्ष आहेत किशोर वीरभद्र खिल्लारी, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्वच ट्रस्ट मंडळी अतिशय यात्रेचं चांगलं स्वरूप त्या ठिकाणी करून प्रत्येक भाविकाला चांगला असा दर्शनाचा लाभ कसा देता येईल ती व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून केलेली आहे।
या ठिकाणी मध्य प्रदेशातून सुद्धा बरेच भाविक भक्त या ठिकाणी धनगर समाजाचे येत असतात आणि त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून केलेली आहे. तसंच या बिरोबा मंदिरासाठी विधान परिषदेचे सदस्य माननीय सत्यजित तांबे यांनी मंदिर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये काम चालू आहे. तसंच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा मागील 5 वर्षापूर्वी निधी मिळाला होता. असे वेगवेगळ्या स्वरूपातून आणि देणगीच्या स्वरूपातून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून चालू आहे. मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की येत्या नागपंचमीसाठी आणि पौर्णिमेसाठी आणि संपूर्ण महिनाभर जे भाविक भक्त येतात त्यांचं ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी येऊन व्यवस्थित दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते.